विसरलेला आहे, कोणाचा आहे चेक करा सर्वांनी आपापला हा मोबाईल आणि येऊन घेऊन जावा. विकास दादा थोरात. प्रथम आता एवढा वेळ झाला, पण मला वाटतं काहीतरी आज शेजारी बाजारी कोण झोपले असते तर बघा जरा, आपण वाघोली जर एवढं कष्ट करतायत तर त्या संपूर्ण मंडळासाठी आणि आपल्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा प्लीज. आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या भारताचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महान मानवांना माझी मानवंदना. आणि त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या मान्यवरांना देखील माझा मानाचा प्रणाम. आता प्रत्येकाने बरीचशी माहिती सांगितलेली आहे. आता आज जर या ठिकाणी वाघोले साहेबांनी आम्हाला पाहुणे म्हणून बोलवलं आहे आणि त्यांचं कार्य मी बऱ्याच वर्षापासून पाहतो आहे. आज जर ही व्यक्ती एवढे कष्ट करते तर खरंच त्याचं कुठेतरी त्यांना फळ मिळालं पाहिजे. म्हणजे त्यांना फायदा नको आहे, पण कमीत कमी आपली उपस्थिती ही 100% दाखवली पण आपल्या समाजाने तरी. कारण जर सगळे एकत्र होतं तर आपला समाज काय एकत्र होत नाही याचं मला थोडं दुःख आहे. एक सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यांनी जे सांगितलेलं आहे तेच मी परत सांगत नाही की मुलामुलींनी खरोखर विचार करायला पाहिजे. मुली जास्त शिकल्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यांना प्रत्येकाला हा गव्हर्नमेंट जॉबचाच मुलगा हवा आहे, पण असं काही नाही. हल्ली गव्हर्नमेंट जॉब काय आणि प्रायव्हेट जॉब काय सगळे सारखेच झालेले आहेत. तरी प्रत्येक मुलाने आणि मुलींनी सुद्धा चांगला विचार करावा आणि नुसता पैसा बघून लग्न करू नका, पैशानंतर सुद्धा भुलून जाऊ नका. कारण का नंतर सुद्धा चांगले चांगले संस्कार सुद्धा खाली धुळीस मिळालेले आहेत. तर त्यामुळे काय फक्त तो कर्तृत्वान आहे का, तो खरोखर मुलगा काहीतरी करणारा आहे का हे पहा. स्वतः माझं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, काय सांगण्यासाठी मी उभं राहिलो आहे. माझी मिसेस जास्त शिकलेली आहे, मी फक्त 12वी पास आहे. आज 35 वर्ष चालले, आमचा संसार चांगला चालला आहे. हे महत्त्वाचं आहे. कारण काय नुसतं तुम्ही तो चांगला दिसतोय पैसेवाला आहे आणि पण नंतर तो 6 महिन्यात लगेच घटस्फोट मिळतो, काय उपयोग आहे? त्या मुलीच्या आपल्या संसाराचं किती दुःख आपल्याला सोसावं लागतं आहे. हे मुलामुलींनी सुद्धा विचार केला पाहिजे आईवडिलांचा. बस एवढं थोडक्यात मी सांगतो. आणि खरोखर मला आज या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल चंद्रकांत वाघोले साहेब, मारुती भुजबळ साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि माझ्या विनंतीला मान देऊन आज जे मगाशी पठारे साहेब आले होते, समाजसेवक आहेत आपल्या पुण्यामधले, ते सुद्धा इथे उपस्थित झाले. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि या वेळेअभावी लवकरात लवकर सुट्टी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एक छोटीशी विनंती अशी आहे की आपल्या शाळेच्या ग्राउंडमध्ये तवेरा 4 व्हीलर लावलेली आहे, तर ती कोणाची असेल तर ती काढून घ्यावी, कारण गेट बंद करण्यात येत आहे. यानंतर सर्व महिलांना उत्सुकता आहे ज्यांना ऐकण्याची, अशा प्रमुख पाहुण्या माननीय सुषमा सिंगलकर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या सर्व महिलांना मार्गदर्शन करावे.